सध्या आपण बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्सच्या महालक्ष्मी सरद 2026 प्रदर्शनामध्ये आहोत. सरकारनं महिला बचत गटांना प्राधान्य देण्यासाठी या प्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे. काय सांगाल, तुम्ही कुठून आलात, कोणता जिल्हा तुमचा? सांगली जिल्हा सर. काय नाव तुमचं बचत गटाचं? माझं नाव महेश्वरी अमोल खांडेकर आणि बचत गटाचं नाव अहिल्यादेवी महिला बचत गट, कदमवाडी, तालुका कवठेमंकाळ, जिल्हा सांगली. आम्ही वेगवेगळ्या प्रकारचे केक घेऊन आलेले आहे सर. स्पेशल आहे आपला मावा केक, चोको बनाना केक, चॉकलेट केक, खजूर केक, पिस्ता केक आणि आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारची गुळातली बिस्किटं आहेत, जसे की ज्वारी, नाचणी, गहू, हे सगळं आम्ही गुळामध्ये मिलेट्स तयार करतो. हे महालक्ष्मी सरद 2026 मध्ये तुम्हाला याची संधी कशी काय मिळाली? संधी म्हणजे हे जिल्हा प्रोडक्ट सिलेक्ट करतं, गट सिलेक्ट करतं आणि जिल्ह्यातून इकडे पाठवलं जातं आम्हाला. ही पहिलीच वेळ आहे की याच्या अगोदर सुद्धा तुम्ही पार्टिसिपेशन केलं याच्यात? नाही, इथे पहिल्यांदा BKC ला फर्स्ट टाइम आले मी यावर्षी. कसं आहे, बाजारपेठ तुम्हाला मिळालेली आहे, मोठी बाजारपेठ आहे, काय फरक पडलाय? मुंबईकरांनी कसा प्रतिसाद दिला तुम्हाला इकडे? खूप छान. आज पहिला दिवस आहे, आता इथून पुढे कळेल. 14 दिवस आम्ही इथे आहोतच आणि मी वाशीमध्ये पण होते. वाशीमध्ये खूप छान आम्हाला प्रतिसाद मिळाला, आता इथे पण मिळेलच. बाकीच्या इतर महिलांना व्यवसायामध्ये येण्यासाठी तुम्ही काय सूचना कराल? म्हणजे आपला जर लघु उद्योग असेल तर त्याच्यासाठी उमेद हा एक मोठा प्लॅटफॉर्म आहे. मी पण घरातूनच व्यवसाय करत होते केकचा. ते उमेदनं आम्हाला गावातून, खेड्यातून एक मुंबईसारख्या ठिकाणी प्लॅटफॉर्म दिला आहे, त्याबद्दल थँक्यू उमेद. आणि उमेद अशाच वेगवेगळ्या बचत गटातल्या महिला आहेत, त्यांना पण संधी मिळावी आणि त्या सुद्धा मोठ्या उद्योजका बनावे हीच इच्छा. नक्कीच महाराष्ट्र सरकारच्या उमेदनं लहान लहान बचत गटांना हे मोठी बाजारपेठ उपलब्ध करून दिलेली आहे. इतर महिलांनीसुद्धा व्यवसायामध्ये यावं असं या भगिनींनी आपल्याला सांगितलेलं आहे. कॅमेरामॅन अरुणसह मी स्वप्नील शिंदे, नवराष्ट्र, मुंबई. माझं नाव मंजुषा देशमुख. माझ्या बचत गटाचं नाव समृद्धी स्वयंसहायता समूह. आम्ही नांदेड इथून आलेलो आहोत. आमच्याकडे ऑर्गॅनिक मोरिंगाचे प्रोडक्ट आहेत. हे मोरिंगा पावडर आहे, हे आम्ही आमच्या स्वतःच्या 10 एकर शेतामध्ये प्युअर ऑर्गॅनिकली लावलेलं आहे. हे खूप सुपर फूड आहे. याच्यामध्ये दुधापेक्षा 17 पट कॅल्शियम आहे, केळीपेक्षा 15 पट पोटॅशियम आहे, गाजरापेक्षा 10 पट व्हिटॅमिन ए आहे, शेंगदाण्यापेक्षा 50 पट जास्त व्हिटॅमिन B3 आहे. याच्यापासून आम्ही वेगवेगळे 19 प्रकारचे बाय प्रोडक्ट्स बनवलेले आहेत, जसं की ह्या मोरिंगा टॅबलेट्स आहेत. काय याचा फायदा काय, सर्वसामान्य जनतेला याचा काय फायदा आहे? हे सुपर फूड आहे. याच्यामध्ये आयर्न, कॅल्शियम रिच आहे. शुगर, डायबिटीज, BP सारख्या 300 प्रकारच्या बिमाऱ्यावर उपयोगाचा आहे. तुम्ही ग्रामीण भागातून आलेला आहात, नवीन तुम्हाला मोठी बाजारपेठ सरकारनं उपलब्ध करून दिलेली आहे. इतर महिलांना तुम्ही काय सल्ला द्याल? की उमेदने आम्हाला खूप मोठं हे प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिलेलं आहे आणि मी त्यासाठी उमेदचे खूप खूप मनापासून धन्यवाद मानते. हे फक्त एक्झिबिशन नसून हे ग्रामीण भागातील महिलांसाठी एक आत्मनिर्भर बनण्यासाठीचं एक भक्कम व्यासपीठ आहे असं मी म्हणेन. नमस्कार, माझे नाव सीमा सोमनाथ फाळके. मी फलटण तालुका, सातारा जिल्हा, निरगुडी गावातून आलेली आहे. माझे प्रोडक्ट आहेत गुळपट्टी, सेंद्रिय गुळापासून बनवलेली गुळाची चिक्की, म्हणजे त्यालाच गुळपट्टी म्हटले जाते. एक शेंगदाणा गुळपट्टी, खोबऱ्याची गुळपट्टी, हे जवस, तीळ, बडीसोप एकत्र म्हणजेच मुखवास गुळपट्टी, ही तिळाची गुळपट्टी. तसेच ही गुळाची काकवी आहे आणि गुळ पावडर आहे आणि हे गुळाच्या क्यूब आहेत. काय तुम्हाला नवीन बाजारपेठ मिळालेल्या सरकारनं उपलब्ध केले आहे, मुंबईकरांनी चांगला प्रतिसाद दिलेला आहे, काय तुम्हाला वाटतं व्यवसायामध्ये वाढ होईल तुमच्या? नक्कीच होणार की. एवढा प्रतिसाद मिळतो, खरोखरच नक्कीच माझ्या व्यवसायात भरपूर वाढ होईल अशी म्हणजे इच्छा बी आहे ना अपेक्षा बी आहे. पहिलीच वेळ आहे की याच्या अगोदर तुम्ही? अगोदर झालं होतं माझं, वाशीमध्ये झालं होतं. इतर महिलांना काय तुम्ही सजेस्ट करा? नक्कीच आम्ही सजेस्ट करू की तुम्ही पण यात उतरा आणि काहीतरी आपल्याला करून दाखवायचंय असं महिलांनी आता ठरवून उमेद. नमस्कार, माझं नाव वैष्णवी क्षितिज वैद्य आहे. आम्ही रायगड अलिबागमधून आलो आहोत. माझ्या गटाचं नाव वर्धविनायक महिला बचत गट आहे. हे आमचं तांब्यावरती मीनाकारी करायचं काम आहे. मीना कलर म्हणजे आपल्या जो सोन्याच्या दागिन्यात केला जातो कलर तो आहे. हा फक्त 3 धातूवर होतो, सोनं, चांदी आणि तांबं. सो हा 800 डिग्रीला मेल्ट करून सेट केलेला आहे. स्टोन कलर आहे आणि ह्याच्यातून आम्ही वेगवेगळे आर्टिकल्स क्रिएट केले आहेत. पूजा आर्टिकल्स आहेत, होम डेकॉर आहेत, आपल्याकडे पेंडंट वगैरे आहेत ज्वेलरीमध्ये. सो तुम्ही आमच्या स्टॉलला नक्की भेट द्या. स्टॉल नंबर आहे C130.
काय नाव आपलं ताई? नमस्कार सर, मी अनिता सुनील सोनार, राहणार बोदर्डे, तालुका बडगाव, जिल्हा जळगाव. माझं आपल्या बचत गटातर्फे प्रशिक्षण झालं सर मसाल्या उद्योगांचं. तर माझ्याकडे विविध प्रकारचे 24 प्रकारचे मसाले आहेत सर, आणि सगळे घरगुती पद्धतीने आणि चुलीवर भाजून तयार केलेले मसाले आहेत सर आपले. त्यात माझा ऑल इन वन नावाचा मसाला आहे सर. व्हेज नॉन व्हेज दोन्ही भाज्यांना चालणारा मसाला आहे. स्पेशल खानदेशी खिचडी मसाला आहे, मटन मसाला आहे, मटन सूप मसाला आहे, आणि मिरची पावडर आहे सर 5 प्रकारच्या. काश्मीरी मिर्च पावडर आहे, बेगडी मिर्च पावडर आहे, पंचम आहे. ज्या प्रकारे तुम्हाला भाजीला स्वाद पण येईल, टेस्ट पण येईल आणि कलर छान येईल अशी पंचम पण मिर्च पावडर आहे सर माझ्याकडे. एकंदरीत 2 ते 14 तारखेपर्यंत हे प्रदर्शन उपलब्ध आहे. मुंबईकर इथे येणार आहेत, गर्दी करतात. तर तुम्ही मुंबईकरांना तुम्ही काय सांगाल, तुमच्या दुकानातून का घेतलं पाहिजे विकत? असं काय विशेष ग्रामीण तुम्ही मसाला आणलेला आहे जो लोकांना आवडेल, असं काय याच्यामध्ये? हो, तर सर तो आपला घरगुती पारंपरिक पद्धतीने चुलीवर भाजून आणि नॅचरल पद्धतीने तयार केलेला मसाला आहे सर. त्याच्यात प्रिझर्वेटिव्ह केमिकल नाही, इसेन्स नाही, टेस्टिंग पावडर नाही, अशा पद्धतीने सगळं कलर नाही, अशा पद्धतीने तो घरगुती आणि गॅरंटेड खानदेशी मसाला किंवा गॅरंटेड घरगुती बनवलेला मसाला आहे. कांडण केलेले मसाले आहेत आपले सगळे. महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास विभागाच्या माध्यमातून चालणारं उमेद अभियान आणि विविध अभियानाच्या माध्यमातून बचत गटाचं सक्षमीकरण करण्याच्या दृष्टीनं एक मोठी बाजारपेठ आहे. गेल्या काही वर्षांमध्ये शहरामध्ये महालक्ष्मी सरस आपण घेतल्यानंतर लोकांचा प्रचंड प्रतिसाद त्या ठिकाणी मिळतो आणि राज्यभरातनं बचत गट हे त्या ठिकाणी येतात, चांगला व्यवसाय करतात. आता नुकताच नवी मुंबईमध्ये देखील जवळपास 22 ते 25 कोटी रुपयाचा व्यवसाय हा बचत गटांनी केला. वेगवेगळे प्रयोग याच्यामध्ये होत आहेत. आता मी भेटलो अतिशय सुशिक्षित अशा प्रकारच्या महिला, फूड टेक्नॉलॉजीमध्ये डिग्री घेतलेल्या महिला या देखील आता बचत गटाच्या माध्यमातून मोठा व्यवसाय उभा करतायत, लखपती दिदी बनतायत. आणि त्या सगळ्यांना जो प्लॅटफॉर्म आहे तो महाराष्ट्र शासनाचा ग्रामविकास विभाग देतो आहे. आणि म्हणूनच मी ग्रामविकास विभागाचं मनापासून अभिनंदन करतो. मुंबईतल्या या महालक्ष्मी सरसमध्येही प्रचंड प्रतिसाद लोकांचा मिळणार आहे. इथे खाद्यपदार्थांपासनं तर विविध ज्या आपल्या गरजा आहेत याचे सगळ्यात दर्जेदार अशा प्रकारच्या गोष्टी आहेत. तमाम मुंबईकरांना मी विनंती करतो की एकदा येऊन तर बघा. तुम्ही इथे आलात तर पुढच्या वर्षी वाट पाहाल महालक्ष्मी सरस कुठे आहे. लाडक्या बहिणींचा लखपती दिदी महालक्ष्मी सरस के माध्यम से ये जो प्रदर्शनी लगाई गई है महाराष्ट्र सरकार के ग्राम विकास विभाग के माध्यम से महिला बचत गट के लिए एक बाजार के रूप में इसको देखा जाता है. इसके कारण महिलाओं को रोजगार मिल रहा है, अपनी चीज़ों को बेचने का एक प्लेटफॉर्म मिल रहा है और लोगों को भी ये सारी चीज़ें पसंद आ रही है. महिला अधिकारिता में एक बड़ा कार्य इसके माध्यम से हो रहा है. आता आपण बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स येथे महालक्ष्मी सरस 2026 प्रदर्शनामध्ये आहोत. आत्ताच या प्रदर्शनाचं उद्घाटन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलेलं आहे. साधारण हे प्रदर्शन 2 तारखेपासून ते 14 मेपर्यंत इथं उपस्थित राहणार आहे. ग्रामीण भागातल्या जनतेनं, महिला बचत गटातल्या या महिलांनी इथं आपापली दुकानं व्यवस्थितपणे इथं मांडलेली आहेत. त्यांना नवीन बाजारपेठ सरकारनं उपलब्ध करून दिलेली आहे. एकंदरीत महिला सशक्तीकरण यातून व्हावं हा सरकारचा मुख्य उद्देश आहे. मुंबईकरांना ह्या प्रदर्शनाला मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थिती दर्शवलेली असून या महिलांना इथे नक्कीच फायदा होईल अशा आपण अपेक्षा बाळगूया. कॅमेरामॅन अरुण मी स्वप्नील शिंदे, नवराष्ट्र, मुंबई.